नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण समर्थांनी सांगितलेल्या मूर्खांची लक्षणं बघितली. ह्या भागात आपण उत्तम मनुष्याची लक्षणं बघणार आहोत. तर मंडळी, समर्थ म्हणतात, उत्तम मनुष्य म्हणजे फक्त मोठं शिक्षण घेतलेला किंवा श्रीमंत नाही, तर तो असतो संयमी, विवेकी, प्रामाणिक आणि मर्यादेचं पालन करणारा. तो कधी घाईत निर्णय घेत नाही, वाद घालत नाही आणि नेहमी विचार करूनच बोलतो. आजच्या भाषेत सांगायचं तर इम्पल्सिव्ह रिॲक्शनपेक्षा विचाराला जास्त महत्त्व देतो. कोणाचं श्रेय स्वतःकडे घेत नाही, फसवणूक करत नाही. ऑफिसमधली क्रेडिट हंगरी वृत्ती त्याच्याकडे नसते. तो स्त्रियांशी, वडीलधाऱ्यांशी आणि समाजाशी आदराने वागतो. आजच्या काळात मर्यादा म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा सन्मान राखणं. पापी, मत्सरी, खोटं बोलणाऱ्यांच्या संगतीत तो अजिबात राहत नाही. थोडक्यात नकारात्मक लोक, गॉसिप आणि अफवा पसरवणारे यांच्यापासून तो दूर राहतो. पैशासाठी नीती सोडत नाही. शॉर्टकट टू सक्सेस त्याला नको असतो. दुर्बलांना मदत करतो. शरण आलेल्यावर अन्याय करत नाही. थोडक्यात सत्तेत असताना नम्र राहतो. हाच त्याचा मोठेपणा. दैनंदिन कार्य नियमितपणे करतो. स्वच्छ वर्तन आणि घरचे संस्कार टिकवतो. कितीही व्यस्त असला तरी मूल्यांशी तडजोड करत नाही. समर्थ पुढे सांगतात, जो कधीही कोणाचीही अवास्तव स्तुती करत नाही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि तिने वागत नाही, तो सज्जन. आज अनेक लोक ऑफिसमध्ये किंवा राजकारणात फक्त बॉस खुश राहावा म्हणून तो म्हणेल तसं करतात. त्यात ते बघत नाही की तो चुकीचा आहे की बरोबर आहे. फक्त स्वार्थासाठी बॉसचं गुणगान गातात. असे करणे चुकीचेच. आता तुम्ही म्हणाल की असं नाही केलं तर नोकरी जाऊ शकते. मी काय म्हणतो, अशा ठिकाणी नोकरी तरी कशाला करावी जिथे तुम्हाला तुमचं अस्तित्वच जपता येत नाहीये. पुढे समर्थ म्हणतात की फक्त दिखाव्यासाठी भक्ती न करणारा, उगाच कुणाविरुद्ध इतरांचे कान न भरणारा आणि बोल घेवड्या लोकांपासून दूर राहणारा सज्जन. पुन्हा एकदा सोशल मीडियाचं उदाहरण घेऊया. सोशल मीडियावर काही जण धर्माचा दिखावा करतात पण तसं आचरण करत नाही. तसेच ऑफिस किंवा मित्रपरिवारात गॉसिप करतात. असे लोक कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात. सत्य न लपवणारा, भीती न बाळगणारा, योग्य ठिकाणी नम्रतेने शरण जाणारा सज्जन. कामाच्या ठिकाणी चूक झाली तर ती मान्य करणे हे योग्य आहे, पण अनेक जण अहंकारामुळे माफी मागत नाहीत. रामदास सांगतात, नम्रता हीच खरी ताकद आहे. नित्यनियम न सोडणारा, दररोज व्यायाम, योग करणारा सज्जन. आज लोक करिअर, पैसा, मोबाईल आणि स्पर्धेमध्ये इतके गुंतले आहेत की आत्मिक शांतता विसरतात. पण दररोज थोडा वेळ आत्मचिंतन, ध्यान किंवा प्रार्थनेसाठी द्यावा, यातच खरी सुबुद्धी आहे. तर मंडळी, समर्थांनी सांगितलेल्या सज्जन लोकांचे हे गुण आपल्यात आहेत का, हे नक्की तपासून बघा. आणि नसतील तर त्यावर नक्की आत्मचिंतन करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.